तर आज आहे आषाढी अमावस्या आणि आज गटारी साजरी केली जाते. म्हणजे परत श्रावणात वगैरे नॉनव्हेज खाल्लं जात नाही, तर आजचा शेवटचा दिवस म्हणून खाल्लं जातं. पण आम्ही या दिवशी नॉनव्हेज नाही खात, तर या दिवशी दीपपूजन वगैरे केलं जातं. त्यामुळं मी ही जी कोंबडी वडे याची रेसिपी बनवली आहे, तर ती काल बनवलेली आहे. फक्त मी शेअर आज करते आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी काय भाजणीचं पीठ बनवलं नव्हतं म्हणजे वड्यांचं, तर ही इन्स्टंट भाजणी बनवते मी. तर अर्धी वाटी उडीद डाळ, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा काळी मिरी, 1 चमचा जिरं आणि 1 चमचा धने. तर त्यानंतर अर्धा चमचा मेथी घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक गॅसवर आपल्याला एक 5 मिनटं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे फार त्याचा कलरही नाही चेंज झाला पाहिजे आणि ते भाजलं पण गेलं पाहिजे. तर अगदी बारीक गॅसवर भाजलं ना की खूप खमंग अशी त्याची ती मग भाजणी तयार होते. तर आता बघू शकता छान असं मी ते सगळं भाजून घेतलं. एका प्लेटमध्ये काढलं आहे, ते थंड करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ते बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अगदी बारीक आपल्याला त्याची पावडर करायची आहे. तर दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे मी त्याची एकदम बारीक अशी पावडर तयार केलेली आहे. तर त्यानंतर आता पिठाची तयारी करूयात. तर हे आहे तांदळाचं पीठ. तर 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि ही आपली भाजणी जी आपण उडीद डाळ आणि सगळे मसाले भाजले होते त्याची पावडर केलेली, तर ती घालायची आहे. तर हे अगदी सगळं प्रमाण आहे पिठांचं. त्यानंतर 1 चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बस एवढंच साहित्य आहे आपल्याला, यामध्ये बाकी काही घालायचं नाही आहे. आणि हे कोरडंच पिठं सगळे आधी आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर हे गरम पाणी आहे, अगदी हाताला जरा थोडासा चटका लागेल या टाईपमध्ये पाणी केलेलं आहे गरम. तर फार अगदी त्याला उकळी नाही आणलेली आणि कोमटही नाही, तर थोडंसं कडकडीत असं पाणी घालायचं आहे. तर ते पाणी घातल्यावर मी चमच्याच्या साहाय्यानं आधी मिक्स केलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला हे चांगलं पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं करत मी पाणी घालून ते पीठ चांगल्या प्रकारे अगदी मळून घेणार आहे. तर अगदी आपल्याकडे जर कधी भाजणी रेडी नसेल ना, तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि सेम आपले भाजणीचे वडे जसे होतात ना त्या पद्धतीतच आणि तेवढेच सुंदर हे वडे होतात आणि टेस्टी होतात. तर कधी जर वड्यांचं पीठ आपल्याकडे नसेल तर तुम्ही अगदी सहज हे अशा प्रकारे वडे बनवू शकता. तर मी पण हे अशा झटपट की चला बोलला तर श्रावण सुरू होईल आणि यावेळी मी वड्यांची रेसिपी केली नव्हती, कारण दरवर्षी मी वड्यांचं पीठ अगदी आवर्जून बनवते आणि महिन्यामध्ये 2 ते 3 वेळा तरी आखाड्याच्या महिन्यामध्ये खाल्लं जातं. तर यावेळी बनवायचं राहूनच गेलेलं. तर मी अशीच ही रेसिपी पाहिली होती, यूट्यूबलाच पाहिली होती. तर त्या पद्धतीने बोललं बघूयात तरी करून कशी होते, तर पण अगदी परफेक्ट झाली होती. तर आता मी त्यामध्ये पाणी घालत घालत बघू शकता अशा प्रकारे पीठ चांगलं मळून घेत आहे. तर सहज हे पीठ मळलं जातं, फार काय त्याला जास्त वेळ लागत नाही. फक्त पाणी घालताना थोडं थोडं करत घालायचं, अगदी एकदम घालायचं नाही की पीठ फारच पातळ होईल असं. आणि आपल्या चपातीच्या कणकेपेक्षा थोडंसं पातळ हे पीठ करायचं, कारण हे आपण थापून वडे बनवत असतो. तर आता पीठ तर छान मळून झालं आहे. त्यानंतर त्याचा बघू शकता असा मध्ये खड्डा करून घेतला आहे, कारण त्याला मी आता कोळशाचा थोडासा स्मोक देणार आहे. तर कोळसे मी गॅसवर गरम करायला ठेवले होते. तर आता मधोमध ठेवली एक वाटी, त्यामध्ये हे 2 चांगले अगदी तापवलेले कोळसे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातले. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरही घालू शकता आणि त्यावर ठेवायचं आहे झाकण. आणि आता हे पूर्ण त्याची वाफ जाईपर्यंत आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आता हे चिकन करते, तर अगदी इन्स्टंट चिकनची रेसिपी आहे. तर 2 चमचे तेल घातलं आहे, त्यामध्ये 1 क्यूब बटर घातलं आहे आणि एक छोट्या साईजचा कांदा आहे, तो उभा असा चिरून घातलेला आहे. तर कांदा जरा चांगलासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि कांदा परतला गेला की घालायची आहे आलं लसूण पेस्ट. तर हे 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आहे, ही घरीच बनवलेली पेस्ट आहे. तर आलं लसूण पेस्ट चांगली परतवून घ्यायची आहे. ती परतली गेली की नंतर घालायची आहे कांद्याची पेस्ट. तर 1 कांदा मीडियम साईजचा तो कच्चाच वाटलेला आहे, तर ती पेस्ट घालायची आहे. ती परतवायची, अगदी तेल सुटेपर्यंत परतवली. त्यानंतर घालायचे टोमॅटोची पेस्ट. तर हे 2 टोमॅटो आहेत मीडियम साईजचे, त्याचीही अशी कच्चीच पेस्ट बनवलेली आहे.
तर तीही परतवून घ्यायची. तर आता आपल्या सगळ्या ह्या पेस्ट वगैरे चांगल्या परतवून झालेल्या आहेत. तेलही बघू शकता चांगलं सुटलेलं आहे. त्यानंतर घालूयात काही मसाले. तर धना जिरा पावडर 1 चमचा, चिकन मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा आणि त्यानंतर लाल मिरची पावडर आहे कलरसाठी ती 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. तर असे मसाले घरातलेच साधे सिंपल असे मसाले आहेत. फार काही मसाल्यांचा यूज नाही केलेला. हे सगळे मसाले घातलेले आहेत आणि ते मसाल्यांनाही तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेतलं आहे. त्यानंतर हे अर्धा किलो चिकन आहे तर ते घातलं आहे. त्यानंतर घालूयात मीठ. तर चवीनुसार मीठ घातले आणि मीठ आपल्या चिकनसोबतच घालायचं. म्हणजे काय होतं की चिकनच्या पीसला छान असा त्याचा टेस्ट लागते. नाहीतर आपण नंतर पाण्यामध्ये मीठ घातलं ना की मग ते चिकनच्या पीसला लागत नाही, मग ते एवढे टेस्टी होत नाहीत. त्यानंतर शेवटी घालायची 1 चमचा कसुरी मेथी, 1 हिरवी मिरची मी मोठी मोठी कट करून घेतली आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि आता हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदा काही चांगलं मिक्स करून झालं की ठेवायचं आहे त्यावर झाकण आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं चांगलं वाफ येऊ द्यायची आहे. म्हणजे ते चिकनला सगळा मसाला मीठ वगैरे चांगलं लागलं जातं. आणि आता बघू शकता मी परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि आता घालायचं आहे त्यामध्ये पाणी. तर आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. पण हे पाणी गरमच घालायचं आहे. तर मी एका साईडला पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि आता मी त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. फार काय मी ह्याचं अगदी पातळ बनवणार नाही आणि अगदी सुकंही बनवणार नाही आहे. तर रस्सा असा होईल असं मी आज चिकन बनवणार आहे. आणि बघू शकता आता अशा प्रकारे आपलं हे चिकन आहे. मी काही कुकरला वगैरे लावलं नाही. तुम्ही कुकरला 1, 2, 3 शिट्ट्या करू शकता. पण मी पातेलीमध्येच आज चिकन शिजवून घेतलं आहे आणि पाणी घातल्यानंतर मी आता 10 मिनटासाठी तिकडं तसंच ते शिजू दिलं आहे. तर अर्धा तास तर या आपल्या पिठाला झालेला आहे असं झाकून ठेवलेलं आणि ते चांगलं भिजलं पण गेलं आहे. त्याला कोळशाचा चांगला स्मोकही लागला आहे. आणि आता आपण ते परत एकदा थोडासा तेलाचा हात लावून मळून घेणार आहोत. आणि आता आपले हे पीठ वडे करण्यासाठी म्हणून रेडी झालेलं आहे. तर आता तेलाचा हात लावून छोटे छोटे आपले पुरीच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे. कारण जरा जाडसर बनवायचे म्हणजे छान टम्म फुगतात हे वडे आणि टेस्टही छान लागते. पातळ केले तर कसं होतं की कडक होतात, मग ते मऊ लुसलुशीत होत नाहीत. तर आता मी चॉपिंग बोर्डवरच हे थापणार आहे. त्यावर घेतलेले आहे एक कॅरी बॅग की ती मी कट करून अशी घेतलेली आहे. तुम्ही त्याऐवजी बटर पेपर घेऊ शकता किंवा कपडा वगैरे घेतला एखादा तरी चालेल. पण मी तेलावर थापणार आहे त्यामुळे मी प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे हे मीडियम साईजमध्ये एक पुरीच्या आकारामध्ये वडे, तर मी गोल पुरीसारखे वडे बनवलेत आणि आपले हे मध्ये होल करून असे भोकाचे वडे जे बोलतो आपण तर तेही बनवलेले आहेत. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत बनवू शकता वडे. आणि आता तेलात टाकल्यानंतर बघू शकता अगदी छान टम्म फुगले जातात हे वडे, लगेच फुगले जातात. आणि आता चांगले सोनेरी रंगावर आपल्याला दोन्ही बाजूने हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर छान असा आपल्या ह्या वड्याला कलरही आलेला आहे. आणि आता तो मी काढून घेते. त्यानंतर आता दुसरा हा जो गोलपुरीसारखा बनवलेला आहे वडा, तर तोही मी तुम्हाला दाखवते की जसा जसा तो भाजला जाईल ना तसा त्याला छान असे टम्म फुगले जातात हे. तर नक्की अशा प्रकारे वडे म्हणजे अगदी हे नॉनव्हेजसोबतच खावे असं काही नाही. तुम्ही एरवी दुसऱ्या कोणत्याही अगदी पनीरच्या भाजीसोबत, वांग्याच्या भाजीसोबतही खाऊ शकता. तर असे खूप टेस्टी असे हे वडे आहेत. तर एकदा नक्की या पद्धतीनं तुम्ही हे वडे करा, खा, तुम्हालाही आवडेल. आणि आता बघू शकता अशा प्रकारे मी आता सगळे वडे बनवून घेणार आहे. तर किती छान अगदी टम्म फुगलेले आहेत. तर ते तुम्ही बघू शकता हे वडे. आणि एक एक करत असेच मी सगळे वडे करून घेतलेले आहेत आणि एकीकडे आपलं चिकनही रेडी झालेलं आहे. तर बघू शकता भोकाचे वडे आहेत किंवा पुरीसारखे बनवलेले गोल वडे आहेत, ते दोन्हीही तुम्हाला दाखवते मी. अगदी छान फुगलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आता त्यानंतर मी करणार आहे प्लेटिंग. तर हे वडे तर आपले रेडी झालेत. आता करूयात त्याची प्लेटिंग पुढे जाऊन. तर हा चिकनचा अगदी सिंपल असा रस्सा बनवला आहे आज काय फार मी सुकं पातळ वगैरे असं काही बनवत बसलेले नाही आहे. सिंपल असा हा चिकनचा रस्सा. त्यानंतर कांदा आणि लिंबू आणि गरमागरम वडे. तर हा आहे आपला मेनू. तर अवश्य हे अशा प्रकारे एकदा वडे करा, खा
आणि आज मी बनवलेले हे कोंबडी वडे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.